वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी अवघ्या काही तासात मतदानाला सुरुवात होणार आहे। त्या दृष्टिकोनातून प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, काही तासात मतदानाला सुरुवात होणार आहे, त्या अनुषंगाने आपल्याकडून काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे आणि कुठल्या गोष्टीवर काळजी घेण्यात आली? आपल्याकडे 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे। याच्यासाठी पोलिंग पार्टीचा ट्रेनिंग असेल, त्यांचे डिस्पॅच असेल, त्या ठिकाणी पोलीस सुरक्षाची बंदोबस्त असेल, त्यांच्यासाठी गाड्या, जीप, बसेस त्यांच्या अरेंजमेंट असेल, असं सर्व प्रकारची सोयीसुविधा आपण मतदानासाठी करण्यात आलेली आहे। एकूण किती लाख लोक मतदान करणार आहे? किती भरारी पथक या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहणार आहेत? आपल्याकडे 19 लाखपेक्षा जास्त मतदार आहेत आणि या सर्व मतदार जे मतदान केंद्राला येणार आहे त्यांच्यासाठी मतदान व्यवस्थितपणे होईल याच्यासाठी आपण आचारसंहिताच्या जे उल्लंघन कोणी करणार नाही याच्यासाठी आपण प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये 3 ते 4 भरारी पथक तयार केलेले आहेत। त्याच्यामध्ये पोलिसांचे लोक पण समावेश आहे आणि आपण 20 ते 22 ठिकाणी चेकपोस्टसुद्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीनं विदर्भातनी मतदान पार पडलं 5 जिल्ह्यांमध्ये, त्यामध्ये मोठ्या प्रमाणातनी लोकांचं मतदार यादीमध्ये नाव आलं नाही, त्यामुळे मोठी ओरड निर्माण झाली होती। असा प्रकार पुन्हा दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या मतदानामध्ये प्रक्रियेतनी घडावू नये यासाठी आपल्याकडून कशी काळजी घेतली? आपण याच्या आधीसुद्धा आचारसंहिता जेव्हा लागली होती त्याच्या आधीसुद्धा आपण हाऊस टू हाऊस व्हिजिटसुद्धा केली होती आणि मतदार यादीचं आपण सिस्टमिक अपडेशन पण केला होता आणि ज्या लोकांचे नाव मतदार यादीत नव्हते त्या सर्व लोकांचे नाव ॲड करण्याची आपण स्पेशल ड्राईव्ह पण प्लॅन केली होती। तसेच आपण मागच्या आठवड्यामध्ये सर्व ठिकाणी आपण मतदार चिठ्ठ्यासुद्धा वाटप केलेली आहे। तर असं कोणतेही मतदार ज्यांच्याकडे मतदार चिठ्ठी असेल आणि त्याचे मतदार यादीत नाव असेल, त्यांच्याकडे जर ॲपिक कार्ड नसेल तरीसुद्धा ते जे 12 आपल्याकडे ओळख प्रमाणपत्र त्याच्यातून कोणतेही ओळख प्रमाणपत्र घेऊन आले तर त्यांना मतदान करण्याची मुभा राहील। आचारसंहिता भंग होऊ नये आपण आपल्याकडे काल संध्याकाळी 6 वाजेनंतर जे प्रचार आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी दारू किंवा पैसे असं कोणते वाटप होणार आणि त्यासाठी फिरते पथक आणि तसेच आपण प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये आपण फिरते पथक तयार केलेलं आहे आणि फिरते पथककडे कोणती तक्रार आली 1950 नंबरवर असेल किंवा सी विजिल ॲपवर तर अशा ठिकाणी आपण 100 मिनिटाच्या आत त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत। सर, एक यवतमाळ शहरातनी अशी चर्चा चालली की मतदान न करण्यासाठी 2000 रुपये दिला जाणार असल्याची माहिती आहे, त्या अनुषंगाने आपण कुठलं पाऊल उचलणार? आपल्याकडे असं कोणती तक्रार कोणती नागरिकाकडे प्राप्त झाली असेल तर त्याची ते तक्रार सी विजिल ॲप किंवा 1950 या नंबरवर पुराव्यासहित करू शकतात आणि त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांवर जे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहोत अशी कोणती तक्रार प्राप्त झाली तर। आणि मी सर्वच्या सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करतो आहे की कोणतेही प्रलोभन किंवा आमिष याच्या हे घेऊन कोणते मतदान करणे किंवा नाही करणे हे कायदेप्रमाणे गुन्हा आहे आणि अशी कोणती कारवाई कोणी करू नये। नक्कीच काही तासांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी 19 लाखापेक्षा जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। त्या दृष्टिकोनातून प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण झालेली आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।